नमस्कार मंडळी. आता काही दिवसांतच होळी येते. आपण दरवर्षी होळी पेटवतो, पूजा करतो, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. पण तुम्हाला माहिती आहे का, होळीची ही रात्र आपल्या आयुष्यातील जुन्या अडचणी, आजारपण आणि घराची नकारात्मकता कायमची संपवण्यासाठी एक मोठी संधी असते. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये फक्त लाकडं नाही, तर आपल्या मनातील वाईट विचार आणि घरातील दारिद्र्य सुद्धा जळून खाक होऊ शकतं. आज मी तुम्हाला अशा 5 साध्या गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही या होळीला अग्नीत अर्पण करायच्या आहेत. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बोलूया लग्नाबद्दल. बऱ्याचदा काय होतं, मुलामुलींची वय होत चाललीत, स्थळं येतात, पण काही ना काही कारणाने मोडतात. अशा वेळी काय करायचं? तर 8 स्वच्छ हळकुंड आणा, त्यांना कीड लागलेली नसावी. ज्यांचं लग्न जमण्यात अडचणी आहे, त्यांच्या डोक्यावरून 7 वेळा ही हळकुंड उतरवून घ्या आणि विश्वासाने ती होळीच्या अग्नीत टाका. बघा विवाहाचे योग कसे जुळून येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. घरात कोणीतरी सतत आजारी असतं, गोळ्या चालू असतात, पैसा औषधांवरच खर्च होतोय. असं जर होत असेल तर एक छोटासा उपाय करा. एक छोटा काळा कपडा घ्या, त्यात 5 कवड्या, 5 गोमती चक्र आणि तुम्ही सध्या जी औषधं घेताय त्यातील एखादी गोळी टाका. त्याची एक गाठ बांधून आजारी माणसावरून उतरवून ती पोटली होळीत टाका. याचा अर्थ असा की आपण तो आजारच अग्नीला अर्पण करतोय. आता राहिला प्रश्न पैशाचा. मेहनत तर आपण सगळेच करतो, पण पैसा टिकत नाही किंवा कर्ज वाढत चालले. अशा वेळी हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप चांगला मानला जातो. 2 विड्याची पानं घ्या, म्हणजेच नागवेलीची पानं देठासहित घ्या. ती शुद्ध गाईच्या तुपात पूर्ण भिजवून घ्या आणि होळीच्या पूजेनंतर ती अग्नीत अर्पण करा. तुमची जी काही इच्छा असेल ती मनातल्या मनात बोला. मार्ग नक्की मोकळे होतील. अनेकदा घरात विनाकारण कटकटी होतात. कोणाचं कोणाला पटत नाही. असं वाटतं की घराला कोणाची तरी नजर लागलीये. अशा वेळी एक शेंडी असलेला नारळ घ्या. मुख्य दरवाजाबाहेर उभे राहा आणि दरवाजाला 7 वेळा तो नारळ ओवाळून घ्या. हा नारळ म्हणजे तुमच्या घरातील सगळी वाईट नजर आणि नकारात्मकता आहे असं समजून तो होळीत टाका. तुमचं घर एकदम हलकं आणि शांत वाटू लागेल. पण मंडळी, हे उपाय करताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर त्याचा फायदा होणार नाही. उपाय करून जेव्हा तुम्ही घरी परत याल तेव्हा मागे वळून पाहायचं नाही. मागे काय चाललंय, कोण हाक मारतंय, काहीही बघू नका, कोणाशीही बोलू नका. शांतपणे जा आणि शांतपणे या. आणि घरी आल्यावर थेट कोणाशी बोलण्याआधी बाहेरच हातपाय स्वच्छ धुवा, मगच घरात शिरा. बघा, हे उपाय करायला खूप साधे आहेत, पण ते श्रद्धेने केले तर त्याचे रिझल्ट्स नक्की दिसतात. या होळीला तुमची सगळी दुःख, पीडा जळून खाक होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर आपल्या माणसांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.